विभागाने असा निर्णय केला आहे, तलाठी आणि सर्वच तलाट्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, तहसीलदार पासून तर DYSLR पर्यंत, मोजणी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस यापवर येतील. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे, एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या गावात जाऊनच त्याला फेस यापवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल. आपला त्या ठिकाणी फेस यापवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल, अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही. फेस याप हे कंपल्सरी आहे. फेस यापवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा फेस यापच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपले त्या ठिकाणी फेस याप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे. त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार. ज्या दिवशी फेस यापवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस यापवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अब्सेंट असं समजण्यात येईल. नाही, एक दिलासादायक निर्णय सुप्रीम कोर्टाकडे मिळाला आहे. महाराष्ट्रातला बॉम्ब ब्लास्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप वेदना देणारा आहे. अजूनही त्या वेदना, त्या किंचाळ्या अजूनही मुंबईमध्ये आपल्या सर्वांना त्या दिवशीची आठवण देऊन जातात. आणि अशा बॉम्ब ब्लास्टच्या आरोपींना जे काही उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये जी काही मांडणी झाली आहे त्यावर स्टे मिळाला आहे. आणि मला वाटतं की पुढच्या काळात जे काही उच्च न्यायालय जे काही ज्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने त्यांना सोडलेला आहे, पुन्हा एकदा आमचं सरकार ती बाजू सक्षमपणे मांडेल. जे काही पुरावे आहेत ते मांडेल. निश्चितपणे बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपी हे जे या ठिकाणी त्या काळामध्ये अरेस्ट झाले होते, तर माननीय सुप्रीम कोर्ट या सर्व पुराव्याचा आणि या ठिकाणी सरकारतर्फे जे काही सबमिशन जाणार आहे त्याचा विचार करेल. आज तर स्टे मिळाला आहे त्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. मला वाटतं गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की असा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने कुठलेही बिलं नव्हते किंवा जलजीवन मिशनचे काम त्यांच्या नावाने नाही. त्यांनी आत्महत्या केली. परंतु एक गोष्ट खरी आहे की जलजीवन मिशनचे काम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर थांबलेले आहे. जलजीवन मिशनचं अभियान आम्हाला पूर्ण करायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. गुलाबराव पाटील साहेबांनी एक प्लॅन तयार केला आहे की जलजीवन मिशनची अपूर्ण कामं पूर्ण करून त्याकरता लागणारा जो काही कन्व्हर्जन स्कीम आहे ती कन्व्हर्जन स्कीम ही महाराष्ट्र सरकार करणार आहे, जेणेकरून जलजीवनच्या योजना पूर्ण होतील. अशी पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी सरकार पुढे जात आहे. नाही, बच्चू कडू साहेबांसोबत आमच्या 4 बैठका झाल्या. मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकी लावल्या. त्यांचं बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं. त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्र काळाचे ते परिपत्र विभागाने काढले नाही. सकाळी त्यांचा मला SMS होता. काल काही आमचे नागपूर एसपीनी त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे. मी त्यांना SMS केला की जे काही परिपत्रक आहेत, जे काही शासन निर्णय आहेत ते काही कॅबिनेटमध्ये जाऊन काढावे लागतात. काही बिना पैशाचे असतात, काही त्याला फंड्स लागतात, फायनान्समध्ये जावं लागतं. त्यामुळं त्या बैठकीत काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या सुटल्याही आहे. जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रकमा वाढवा, त्यांचं अनुदान वाढवा. दिव्यांगाचं 1,500 पासून 2,500 करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी, अजितदादा आणि एकनाथजींनी घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असाल तो जाहीर झाला. त्यांची महत्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्वाची मागणी शासनाने मान्य केली. दुसरी त्यांची महत्वाची मागणी होती बच्चू कडूंची की कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका जे धनदांडगे आहे, ज्यांना गरज नाहीये. त्याकरता त्याचं काय SOP असेल, कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे, कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. एखादा शेतकरी फार्म हाऊस बांधतो शेतामध्ये, तोही कर्ज काढतो, त्याला माफी करायची का? तर हा विषय एकदा समितीसमोर यावा. आणि बच्चू कडूंना मी सांगितलं 3दा-4दा मध्ये बोलणं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे, तुमची बाजू ऐकून घेणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे, संकल्पनामा दिला आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं, पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे, ते करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता हा जो स्टंट आहे, भगतसिंगगिरी सुरू करू तर मग हे करू ते करू, सरकारने संपूर्ण ऐकून घेतलं. सरकारने त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं. मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार, ते वाढले. त्याला लेखी दिलं की कमिटी बोलणार, तर कमिटी केली. त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण त्यांनी ठरवलं त्या आंदोलन करायचं, तर मग त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलंय. त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे. सरकार त्यांचं म्हणणं ऐकताय, तरी ते आंदोलन करतायत. तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय घ्यायचे. आंदोलन केलं जाते. सरकारशी चर्चा रोज सुरू आहे. माझ्यासोबत ते बोलतात आहे, पण तरी आंदोलन का करतात मला माहिती. मी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की दोनही महत्वाचे विषय, एक दिव्यांगाचं अनुदान वाढवणे, शेतकऱ्याच्या कर्जमाफाची कमिटी बनवणे आणि छोटे छोटे विषय जे आहे त्या मंत्र्याचे परिपत्रक काढणे किंवा काही फायनान्शियल इश्यू आहे त्याच्यासाठी कॅबिनेट समोर जाणे किंवा फायनान्स मध्ये जाणे, हे आम्ही करतो आहे. त्यांना आजही विनंती आहे माझी, कुठले आंदोलन करू
नका पाण्या पावसाच्या दिवसात. सरकार तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे, ऐकताय आणि बऱ्यापैकी निर्णय करताय. विरोधकांना जी संधी मिळाली नाही, सत्ताधारी तरी सरकारला अडचणीत आणायचं काम करताय असं वाटतंय का? कारण मित्र पक्षांचे जे कारणामे दररोज येत आहे, कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, गायकवाड असतील, संजय राठोड, भाजपचं हे सगळं नेचर नाही. काय वाटतं मित्र पक्षांमुळे आणि काही या संदर्भातली कारवाईला काय हालते होत आहे? त्यांच्या प्रतिमेला कुठेतरी याचा सगळा डेंट जातो. सरकार म्हणून मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कुणाला मंत्री बनवावं कुणाला नाही बनवावं हा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे. अजितदादाचा अधिकार अजितदादाच्या लोकांच्या पक्षाबद्दल आहे. एकनाथ शिंदेजींना अधिकार आहे. शेवटी त्यांच्यावर कारवाई करायची असेल की त्यांना ठेवायचं असेल हा भाजपाचा रूलच नाहीये. आता सरकार मान्य देवेंद्रजी गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकारची भूमिका व्यक्त करतायत. विधिमंडळात आम्ही पारदर्शीपणे गतिमान काम केलं. आता काही प्रकरणामुळं थोडं आता त्या ठिकाणी जनतेला काही विषयाची आमच्याकडे अपेक्षा आहे की बाबा यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं. मला असं वाटतं ज्यांच्या पक्षामध्ये जे काही समोर आलाय त्या पक्षातल्या नेतृत्वाने त्याचा विचार करायचा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सरकारमध्ये मोठे भाऊ आहे. आमची विनंती राहणार आहे सर्व पक्षांना आमच्या सोबतच्या महायुतीच्या की आपण आपले जे संस्कार आहे, आपली जी संस्कृती आहे, महाराष्ट्राला 21व्या शतकातला सर्वोत्तम राज्य करायचा जो विचार आपण केला आहे, देवेंद्रजींनी 2029चा विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलाय, 34चा संकल्प केलाय. या संकल्पाला साजेसं काम आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यामध्ये एखादी घटना जी असं त्या ठिकाणी काही सरकारचे संपूर्ण कामच त्या ठिकाणी मागे पडतं तर पुढच्या काळात आम्ही दक्षता घेऊ की या ठिकाणी असे कुठलेही प्रकरण होणार नाही. नाही, मला असं वाटतं की त्यामध्ये संपूर्ण कारवाई पोलिसांनी केली आहे. एखादी घटना झाल्यानंतर ती कारवाई पोलिसांनी केली की नाही केली त्यावर त्यांना जेरबंद केलं की नाही केलं हे महत्वाचं असतं. एखादी घटना घडली, ती घटना घडल्यानंतर ती कारवाई काय सरकारने काय भूमिका व्यक्त केली आहे, पोलिसांनी काय कर्तव्य केलं आहे. मला वाटतं या घटनेमध्ये पोलिसांनी आपलं काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राहिलेला पुढचा विषय आता अशी घटना पुन्हा होऊ नये याची काळजी घेणे. महाराष्ट्राबाबत जे वय केलं खासदार त्यांनी त्यांना घेरला आणि जाब विचारलेला आहे. या घटनेत जय महाराष्ट्र असलाय त्या असं आहे की दुबेचं वक्तव्य योग्य नाही असा निषेध आम्ही यापूर्वीच केलाय. दुबे यांनी स्पष्ट केलं की मी मराठी माणसाबद्दल बोललो नाही. जे या ठिकाणी हिंदी भाषिकावर मारपीट करतात, हिंदी भाषिकासोबत मारपीट करतात मराठीचं नाव घेऊन, त्यांच्याबद्दलची भूमिका त्यांची आहे. तुम्ही या पद्धतीने मला सांगताय, पण थोड्या वेळाने जरा फोटो बघा काँग्रेसच्या खासदाराचे, ते दुबे सोबत छानपैकी हसतायत, बोलतायत, कोपरखेडा करतायत बाहेर. तर मला काय पक्क समजायचं त्यांनी आतमध्ये काय केलं बाहेर काय केलं. बाहेर ते दिसत आहेत की दुबे सोबत ते गळाभेटी करतायत, बऱ्यापैकी त्या ठिकाणी चर्चा करतात आहे. बरं अशा दिसत आहे फोटो. आता मला आतमधले माहित नाही, बाहेर मधलं माहित नाही. त्यामुळे एकदा भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मराठी माणसाबद्दलचा केलेलं कोणतंही चुकीचं वक्तव्य सहन करणार नाही. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा आमचा एक कार्यकर्ता आमच्या मराठी भाषेला ही त्या ठिकाणी आमची हृदयातली आमच्या रक्तातली भाषा म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाळतो आहे. कारण ती आमचं त्या ठिकाणी जन्मापासूनची भाषा आहे आणि त्यामुळं मराठी भाषेला मराठी माणसाला कुणीच धक्का लावू शकत नाही आणि त्यामुळं त्याच्यासाठी आमचं जीवनच त्याच्या विषयाकरता समर्पित आहे. त्यामुळं मराठी भाषा आणि मराठी माणसं हेच आमचं त्या ठिकाणी पहिलं आमच्या सर्वांकरता प्राधान्य आहे आणि त्याचा विचारच आम्ही करतोय. मला माहिती नाही त्यांनी काय बोलले, कोणतं टेंडर आणि काय टेंडर, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण आजकाल ऑनलाईन टेंडर असतात, कोणी जगातून कुठूनही देशातनं कुठेही राज्यातनं कुठेही कोणी भरतात. आता गुजरातचा की कुठला त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचा आहे ते काही माहिती नाही. कोणी ऑनलाईन टेंडर भरतात. तुम्हालाही गुजरातचं टेंडर भरता येतं, तुम्हालाही उत्तर प्रदेशचं टेंडर भरता येतं तुम्ही विचार केला तर. त्यामुळं त्याच्यात काही असं नसतं, कुठलाही व्यक्ती कुठलाही टेंडर भरू शकते. पाथरी नगर परिषदेतल्या गैरव्यवहारासंदर्भामध्ये बैठकीत एक महत्त्वाचं काय दिलं आहे, इतर राज्यांशी महसूल विभागाला कशा प्रकारे जोडले जाऊन या केंद्र नाही. आम्ही एक प्रस्ताव माननीय शिवेंद्रराजे भोसले जे आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहे त्यांनी आणि मी चर्चा केली आहे की विदर्भात या ठिकाणी विदर्भामधला अमरावतीचा एक रस्ता असा यवतमाळ अमरावती पासून तर त्या ठिकाणी खंडवापर्यंत बरानपूर खंडवा एमपी आणि महाराष्ट्र यवतमाळ जोडू शकतो. मग संभाजीनगरचा काही असा रस्ते आहेत आम्ही आयडेंटिफाय करतोय की तो नॅशनल हायवे असावा, त्याला नॅशनल हायवे म्हणावा. संभाजीनगरचा एक नॅशनल हायवे जो इतर राज्याला जोडणार आहे, जवळच्या राज्याला, विदर्भातल्या राज्याला जोडेल, जवळच्या एमपीला, इकडे उत्तर महाराष्ट्राचं कसं जोडलं जाईल आणि जे आतापर्यंत त्याला नॅशनल हायवे दर्जा दिला नाहीये. आम्ही माननीय नितीन गडकरी साहेबांना आणि माननीय प्रधानमंत्री मोदयाला मागणी करतोय राज्यातर्फे की प्रत्येक विभागातनं एक नॅशनल हायवे
हा इतर राज्याला जोडणारा करावा आणि नॅशनल हायवे एक 6-5 नॅशनल हायवे राज्याला जर बांधले तर दुसऱ्या राज्याची जे ट्रॅफिक आहे किंवा आपण तिकडे जाणारं जे काही जवळूनचे रस्ते आहे ते रस्ते आम्हाला मिळतील. म्हणून या राज्यातल्या 6 विभागामध्ये 6 नॅशनल हायवे आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्तावित करतो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आणि माननीय प्रधानमंत्री महोदय या 6 रस्त्याबद्दल विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, पाथरी नगर परिषदेच्या संदर्भामधला एक भ्रष्टाचार विषय आला होता. पण एसआयटी देखील बाबाजानी दुर्राणीचे राष्ट्रीय माजी मंत्री त्या संदर्भातला होता. त्यानंतर त्यावर कारवाई झालेली नाही. कधीपर्यंत ही कारवाई? नाही, एसआयटीचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यामध्ये आता त्याच्याकरता एसआयटी करता ज्या काही बाबी लागतात आणि त्या एसआयटी मध्ये कोण कोण असलं पाहिजे, पोलीस विभागाचे कुठले अधिकारी असले पाहिजे आणि कुठल्या कुठल्या बाबीचा संबंध आहे, नगर विकास, महसूल, काही समजा जर फायनान्शियल मिसअप्रोप्रिएशन असेल तर त्या ठिकाणी मग पोलीस असा वगैरेची एसआयटी त्याच्या करता लागणारे डॉक्युमेंट जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी जमा करतो आहे आणि नंतर यावर आम्ही अंतिम निर्णय करणार आहोत. सर, दिल्लीमध्ये संजय राऊत असे हिंदुत्वाचा अजेंडा राबवणारी आहे ना, आत्महत्या करावी लागेल. असं आहे, या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही समाजाचा असो, तो हिंदू आहे आणि हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानचे विचार घेऊन पुढे जाणारा व्यक्ती हिंदू आहे. त्या मुस्लिम असो की शीख असो की ईसाई असो. आणि त्यामुळं सर्व धर्म समभावाचीच परिभाषा या देशामध्ये मान्य झाली आहे. आणि त्यामुळं मोहनजींनी जो काही त्या ठिकाणी आणि यापूर्वी मोहनजींनी अनेक वेळा अनेक धर्मगुरूंना किंवा त्यांच्या मुस्लिम समाजाच्या अनेक समुदायाला ते भेटतात. हे काही नवीन नाही आहे. आणि त्यामुळं संजय राऊताला काय टोमणा मारतात तो टोमणा मारतात. ते त्यांना टोमणा मारल्याशिवाय झोप लागत नाही, दिवसभर रात्री झोपत नाही. त्यामुळं ते टोमणा मारायची सवय आहे. आता आज त्याला झोप लागेल 6-7 तास, एक टोमणा मारला संध्याकाळी झोप लागते त्यांना, म्हणून ते टोमणे मारत असतात. सर, जलजीवन मिशन योजनेतून जलजीवन 80,000 किलो राज्याकडे पैसे नाही का, असा एक प्रश्न आहे. त्याचा थेट परिणाम म्हणजे द्यायला लागत आणि याला एक राज्य एक वेळ लांबणीवर का जात अडचणी का पुढे ढकल. तुम्ही जलजीवन मिशन पासून तर नोंदणीपर्यंत आले. एक प्रश्न पहिला, जलजीवन मिशनची योजना वेगळी आहे, त्याच्याकरता वेगळे हेड आहे, वेगळे फंड्स आहे. कुठल्याही व्यक्तिगत स्वरूपाच्या लाभार्थ्याच्या योजनेबद्दल कुठली योजना जोडता येत नाही. हा, ही गोष्ट खरी आहे की त्याला त्या हेडला पैसे द्यायची गरज आहे. आता काही सरकारच्या तिजोरीवर भार पडतो, एखादी नवीन योजना सुरू केली. आता दिव्यांगाला आता समजा 1,500 ते 2,500 1,000 कोटीचं येणार बर्डन. तुम्ही आता शिक्षकांना 20% त्या ठिकाणी तुम्ही अनुदान दिलं, ते 1,000 कोटीचं बर्डन येणार. असं ते वाढत जात. त्यामुळे जलजीवन मिशनच्या एकूण राहिलेल्या कामाला पैसे देणे ही सरकारची जबाबदारी आहे. प्राधान्याचे सरकार करता आहे. राहिला आपण दुसरा प्रश्न मला विचारला की 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन. आम्ही आता 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन केलं आहे, सक्सेसफुली केलं आहे. पण 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन करण्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आपल्याला एक पासपोर्ट टाईप ऑफिस काढणे, पासपोर्ट टाईप जे मुख्यालय जसं पासपोर्टचं कार्यालय असतं ते कार्यालय आणि पुण्याचं कार्यालय मुख्य कार्यालय असे जे प्रमुख कार्यालय तयार करणे, त्याची योजना तयार करणे, फेसलेस करायचं आपल्याला. तुमचा आधार कार्डचा फेस अंतिम असेल, फेस द्यायची गरज नाही पुन्हा. त्यामुळं जे ही टेक्नॉलॉजी आहे GIS बेस आहे आणि जगामध्ये हा टेक्नॉलॉजी सर्व देशामध्ये आता या सक्सेस झाल्या. त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा लवकरच 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन कडे जाईल. काही त्रुट्या राहू शकतात किंवा काही याच्यामधले धोके आहेत, ते धोके दूर करण्याकरता मी एक पत्र काढला की हे धोके दूर करूनच त्या ठिकाणी 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन करा. 8-9 बाबी मी सांगितलं विभागाला तपासाला. त्यामुळे कुठल्याही माणसाची लुबाडूक होणार नाही किंवा कुणाचं रजिस्ट्रेशन कोणी करणार नाही. तसं 100% सिक्युरिटी आहे. 100 तसं आता 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन. आता पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यालयातलं कुठली नोंदणी होतं, सक्सेस झाला. जवळपास 70,000 डॉक्युमेंट झाले, 70,000. तर मला असं वाटतं 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन हे आम्ही अत्यंत टेक्निकली सर्व त्या ठिकाणी बाबी पूर्ण करून महाराष्ट्राला देणार आहोत. गोपनीयतेच्या संदर्भामध्ये विधान भवनामध्ये 79,000 कोटींची थकबाकी असल्याचं कंत्राटदार म्हणणं आहे. अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देणार आहे. नंतर काम जलजीवन मिशन मध्ये खरं आहे की कंत्राटदाराची थकबाकी आहे, बाकी योजना पूर्ण करायच्या आहे. ग्रामपंचायत मधल्या योजना थांबलेल्या आहेत. एकीकडे कंत्राटदाराची बिलं थांबले, दुसरीकडे ग्रामपंचायतच्या योजना थांबलेल्या आहेत. दोन्ही गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत. पूर्ण आहे. एकडे कंत्राटदाराला पैसे द्यायचे आणि योजनाही पूर्ण करायच्या. त्यामुळं लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मागच्या अधिवेशन काळातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली होती, त्याच्या लवकरात लवकर पाणीपुरवठा विभागाने हे कॅबिनेट समोर आणा किंवा मुख्यमंत्र्यांकडे प्रेझेंटेशन करा. मला वाटतं ते होईल. मराठी पाट्या नाहीये, गुजरातीमध्ये पाट्या. पुन्हा एक मराठी वाद झाला कॉलेजच्या विद्यालयाला नाही, हे काही मारहाण वगैरे योग्य नाही आहे. मराठी विद्यार्थ्याला तेच सांगतो मी, या राज्यामध्ये अशी मारहाण काही आम्ही सहन करणार नाही. पोलीस कारवाई करतील, पण हे जरा कुठल्याही पद्धतीने हे जे धार्मिक, सामाजिक किंवा पाट्यावरनं वाद हे निर्माण होऊ नये याकरता नक्कीच त्या ठिकाणी दोन्ही घटनांमध्ये माननीय देवेंद्रजी लक्ष टाकणार आहेत, मी लक्ष टाकेलच. पण जे काही असं अयोग्य होत आहे ते थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पालघर आणि परिसरामध्ये ज्या पाट्या आहेत ते बहुतांश गुजराती भाषा पाट्या आहेत, त्यावर कारवाई मात्र केली जात नाही असं मी पालघर कलेक्टरशी बोलतो आणि SP शी बोलतो. आपली प्रेस झाली की बोलतो.